प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रावणी सोमवारी दिव्यामध्ये टाका ही एक वस्तू, येईल पैसाच पैसा. मित्रांनो, प्रत्येकाला आयुष्यात पैसा हा हवा असतो, कारण शेवटी प्रत्येक गोष्टी या पैशावर येऊन थांबलेल्या असतात. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पैशाची चणचण ही जाणवतच असते. शिवपुराणामध्ये देखील या पैशावरती काही तोडगे सांगितलेले आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण श्रावणामध्ये कोणते तोडगे करायचे त्याविषयी पाहणार आहोत. तर श्रावण महिन्यातल्या कोणत्याही 2 सोमवारी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या सुटतील. जर तुम्ही श्रावणातले 4ही सोमवार हा उपाय करू शकलात तर निश्चित रूपाने जी काही तुमची मनोकामना आहे ती पूर्ण होईल. तर शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे. भगवान भोलेनाथांचा कृपाशीर्वाद या तोडग्याने निश्चित रूपाने तुम्हाला मिळेल. खरं तर भगवान भोलेनाथ हे खरोखर भोळे आहेत, त्यामुळे ते त्यांच्या भक्तावर लवकर आणि लगेचच प्रसन्न होतात असं पुराणात देखील सांगितलं गेलंय. त्यामुळे भगवान शिवांची आराधना करताना हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित रूपानं याचा परिणाम तुम्हाला दिसेल. हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा करू शकता, किंवा जर शक्य असेल तर कोणत्याही तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखाली जाऊन देखील करू शकता. जर तुम्हाला बेलाचं झाड मिळत नसेल किंवा बेलाच्या झाडाखाली जाणं शक्य नसेल, तुम्ही आजारी वगैरे असाल, तेवढ्या लांब जाऊ शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तीला तुमच्या नावाने तो दिवा देऊन पाठवलं तरीही चालेल, किंवा हा उपाय तुम्ही स्वतः देखील करू शकता. तर हा उपाय तुम्हाला दिवा प्रज्वलित करून करायचा आहे. तर बघूयात तो उपाय कोणता आहे. तर श्रावणातल्या सोमवारी तुम्हाला उठायचंय, स्नान करायचंय, आजूबाजूला जर भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर त्याचं दर्शन घ्यायचंय. तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहे त्याला तुम्ही नमस्कार करायचंय. शुभ्र जलाने अर्थात पाण्याने, दुधाने, दह्याने अभिषेक करायचंय आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्हाला त्या शिवलिंगासमोर म्हणून दाखवायची आहे. हात जोडून मनातल्या मनात मोठ्याने तुम्हाला ती इच्छा म्हणायची आहे. आणि त्यानंतर जर आजूबाजूला बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली, किंवा तुम्हाला त्या शिवलिंगासमोर घरात देव्हाऱ्यासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये 1 तांदळाचा दाणा टाकायचा आहे. म्हणजेच अखंड दाणा, अक्षता ज्याला आपण म्हणतो ती अक्षता, अखंड तांदळाचा दाणा तो असला पाहिजे, तो टाकायचा आहे. जर तुम्ही श्रावणातले 4 सोमवार हा उपाय केला तर तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात. आणि जर घरात सतत पैशाची अडचण चालू असेल आणि 2 सोमवार तुम्ही हा उपाय केला तर निश्चित रूपाने तुम्हाला फरक जाणवेल. तर आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.